हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि आज आहे दर्श मौनी अमावस्या। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते, पण मौनी अमावस्या जी आहे तर ती अतिशय विशेष अशी मानली जाते। या अमावस्येला दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना महत्त्व असतं। या अमावस्येला मौन पाळण्याला सुद्धा विशेष महत्त्व असतं आणि त्याबरोबरच पवित्र नद्यांमध्ये स्नान सुद्धा करायचं असतं। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये सर्व देवी देवता वास करतात। अशा वेळेला आपण या नद्यांमध्ये स्नान केलं तर आपले सर्व वाईट कर्म आणि पापही नष्ट होतात आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात। या दिवशी पितरांची सेवा सुद्धा करायची असते। पितरांना दान तर्पण आपल्याला करायचं असतं। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला होईल तेवढं दान हे आवर्जून आज करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी दान करायचं आहे आणि गरजू व्यक्तीला थोडेफार आपल्याला तीळ सुद्धा दान करायचे आहेत। त्यामुळे आपल्यावरती पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद सुद्धा देत असतात। त्याचबरोबर या दिवशी काही जर आपण उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे। हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। कापुरासोबत तुम्हाला अशी एक वस्तू जाळायची आहे, त्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि त्याबरोबरच घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, दारिद्र्य हे नष्ट होतं आणि घरामध्ये सुख शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदत असतं। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रभावित होत असते आणि घरामध्ये बरकत ही होत असते। धन येण्यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये कापूर हा जाळला जातो। त्यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि त्यामुळे हे जे आपण उपाय केले तर त्याचं निश्चितच आपल्याला फळ हे मिळत असतं। आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता। घरामध्ये जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, पण जर तुम्हाला या वेळेमध्ये वेळ नाही मिळाला तर मग हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा केला तरीही चालेल। तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरातली दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात। तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कापूर जाळण्याचा भांडा घ्यायचा आहे किंवा कापूरदानी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला चिमूटभर तांदूळ जे आहे तर त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्यावरती तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 5 लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला 5 वेलची टाकायच्या आहेत। हिरव्या वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं हे उतरवून घ्यायचं आहे। डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळेला प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवून घ्यायचं आहे। स्वतःवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे। पिवळी मोहरी आणि जे काळे तीळ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये घ्यायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला या 2 वस्तू सुद्धा तुम्हाला उतरवायच्या आहेत। प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला 7 वेळेला सांगितल्याप्रमाणे उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला कापराच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर आंब्याचं लाकूड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल। तर या आंब्याच्या लाकडामध्ये सुद्धा घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते। त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। त्यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे, म्हणजे घरामध्ये याचा धूर होईल आणि घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे। त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती घरातनं बाहेर जाते। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण हा कापूर फिरवायचा आहे। तुमचं हॉल, किचन, बेडरूम सगळीकडे हा जो धूर आहे तर तो तुम्हाला कापराचं भांडं घेऊन फिरवायचा आहे।
आणि घराच्या मुख्य दरवाजावरती जाऊन आपल्याला तिथे सुद्धा काही वेळासाठी ठेवायचं आहे। त्यामुळे आपल्या घरातली सगळी वाईट शक्ती, नकारात्मकता ही दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सुद्धा टिकून राहते। तर आज हा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि फक्त तुम्हाला तुमच्या वॉशरूम मध्ये म्हणजे टॉयलेट बाथरूम मध्ये तुम्हाला हे फिरवायचं नाहीये, तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते। तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे तर एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा एक वाटी घेतली तरीही चालेल। त्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला त्या तुमच्या बाथरूम मध्ये ती वाटी ठेवायची आहे। तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला परत 2 कापराच्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत। जर हा कापूर तुमचा पूर्णपणे वितळला असेल तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। बाथरूम मध्ये किंवा वॉशरूम मध्ये आपल्या भरपूर निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते आणि त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने कापूर हा बाथरूम मध्ये ठेवायचा आहे। त्यामुळे तिथली संपूर्ण नकारात्मकता ही दूर होते आणि त्याचबरोबर घरामध्ये जर भांडण होत असेल, मतभेद होत असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा कुठल्याही गोष्टी छोट्या छोट्या कारणांवरून जर भांडणं होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे, थोडासा कापराचा तुकडा हा आपल्या बेडरूम मध्ये एका वाटीत ठेवायचा आहे। नवरा बायकोची जी भांडणं आहेत त्यामुळे ती दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते। त्याचबरोबर ज्या व्यक्तीला चांगली झोप सुद्धा लागते आणि आज शुक्रवार आहे तर अमावस्या आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या लक्ष्मी यंत्रावरती आपल्याला श्री सूक्त म्हणत कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे। घरातल्या पैशाच्या अडचणी आणि आर्थिक समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर अशा वेळेला तुम्हाला एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे, गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला हा कापराचा तुकडा ठेवायचा आहे। माता लक्ष्मी समोर हे फूल तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। संध्याकाळच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचा आहे। त्यामुळे तुमच्या सर्व पैशाच्या अडचणी या दूर होतील। काही कर्ज असेल तर ते सुद्धा तुमचं दूर होतं। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज नक्की करू शकता। तुम्हाला जे पण मी काही उपाय सांगत असते तर ते अतिशय प्रभावशाली असे उपाय असतात, त्यामुळे आपल्या घरातल्या इडापिडा, भांडणं, आजारपण, गरिबी, दरिद्री ही नष्ट होते आणि घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, नारळ जो आहे तर तो सोलून काढायचा आहे, त्याची फक्त तुम्हाला शेंडी ठेवायची आहे आणि हा जो नारळ आहे तर तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। शेंडी ही देवघराकडे तुम्हाला करून ठेवायची आहे म्हणजे पुढे करायचे आहे। तर आज अमावस्येपासून पौर्णिमेच्या पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर एक कापराची वडी या नारळावरती ठेवून तुम्हाला तो जाळायचा आहे। आज अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्ही करून बघा, त्याचा तुम्हाला नक्की 100% हा रिझल्ट मिळेल आणि तुमच्या सगळ्या अडचणी या दूर होतील, पैशांच्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य आणि धनधान्य याची सुद्धा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा नारळ विसर्जित करायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये, किंवा तुम्हाला जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने हे काही छोटे छोटे उपाय जे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते नक्की तुम्ही आवर्जून करा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।